श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्ते बदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी बदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांना कारण संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता. जड देह त्यागून तत्वता गेले स्थान येते राजे. शक्य 1800 पूर्ण समस्त ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपे. षटचक्राते भेदून ब्रह्मारंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेद्वा. जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःख करून आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रासा. असो स्वामींच्या अनंत लीला जनाचा मार्ग दाखविला. उद्धरले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरे प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पारशीत ग्रामा माझारी जन्म माझा झाला असेल. तेथेचे बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर शेठ. त्यासनी स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजन करीते. दिवसला उपजली चित्ती स्वामी चरित्र सर्वनाची. ते मधला सांगितले मी स्वामी गुणावंतान गायले. ही स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्य सिद्धार्थे देवस्थावन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथेची महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खळ त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्याव्या स्वामीसी पाठवले कारभारासी पाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार दयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुगृह ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा. खर्चुनी द्रव्य भोवत्याने बांधा सुंदर मत ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षिताचे वृत्त वर्णय 10माध्यायात. त्या ऐकता पुनीत श्रोते होती तयाची. 11वा आणि 12वा तैसाच अध्याय 13वा. बाळापाचा इतिहास बरोबर त्या माझी निरूपला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्य रक भाविका. बसाप्पा तेरी सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड भोवत 15व्यात वर्णिले. हरिभाऊ मराठी ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांची वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू तो जो दादा बाप सिद्धू 18व्यात वृत्त त्याचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याची वृत्त वर्णिले 19 वार्त 1600 सत्यबाई. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धार. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शक्य 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार व त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ. बळवंत नामे माझी पिता पार्वती माता पतिव्रता वंदली त्या उभयंत ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्याचे आयु राज्य अपार संपत्ती संतती प्राप्त होईल. त्याची वाढून विमल कीर्तिमुखी वसे सरस्वती भवसागर तरुणी अंतिम मोक्षपट मिळते. अंगी सर्वदा विनय असो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासार गौसो भक्तश्रेष्ठा लागली. ज्या कारणे ग्रंथ रचला जी प्रसिद्धीस आणला त्याची रक्षावे दळा कृपा घन समर्थ. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेवली वाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपली. ही तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समज सदा परिसुद्ध भावी भक्त 21वा अध्याय बोला. श्री स्वामी चरणार्पण वस्तू शुभम भवतु. ही तिसरी स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण.